Only this morning I heard a complaint about their sweeper who hasn't received his wages for over a month. अगदी आजच सकाळी मी त्यांच्या झाडूवाल्याकडून ही बातमी अशी कुरकुर ऐकली, ज्याला महिना उलटला तरी देखील त्याचा पगार मिळालेला नाही. शॉकिंग, remarked Mrs. Bhushan. मिसेस भूषण म्हणजे श्रीमती भूषण या म्हणाल्या, खरंच किती धक्कादायक गोष्टी आहे हे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. म्हणजे जर ते त्यांच्या झाडूवाल्याचा पगार देऊ शकत नाहीत, याचा अर्थ किती फार बिकट परिस्थिती आहे या बँकेची. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. जर झाडूवाल्यालाच पगार मिळाला नसेल तर याचा अर्थ बाकीच्यांना पगार नक्कीच मिळालेला नसणार. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा at the tamarind tree and went in search of her husband who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. मग या श्रीमती भूषण यांनी काय करावं, तर त्यांना भेटायला आलेल्या श्रीमती श्रीवास्तव यांना तिथेच त्या चिंचीच्या झाडाकडे ठेवून त्यांचा निरोप घेऊन ते आपल्या पतीला शोधायला निघाल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ दी ओनर. की जे त्यांचे पती कमल किशोर यांच्या फोटोग्राफीच्या दुकानासमोर अगदी त्यांच्या मालकाशी गप्पा मारीत बसले होते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. तर श्रीमती भूषण म्हणाल्या, सो देअर यू आर म्हणजे तुम्ही इथे आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर. मी अगदी तासभर तुम्हाला सगळीकडे शोधते. व्हेअर डिड यू डिसअपियर. कुठे तुम्ही दिसेनासे झाला होता. नो वेअर, रिप्लायड मिस्टर भूषण. श्री भूषण म्हणाले, कुठे नाही. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू. जर तू एकाच दुकानात एका ठिकाणी स्थिर राहिली असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. मात्र तू काय करतेस, एका दुकानात स्थिर राहत नाहीस. अगदी जशी बागेतली फुलांच्या बागेमध्ये असलेली मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते, अगदी त्याप्रमाणे तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत असतेस. मग मी तुला कसा भेटणार किंवा मी तुला कसं शोधणार. डोंट स्टार्ट ग्रमलिंग, सेड मिसेस भूषण. श्रीमती भूषण म्हणाल्या, हो अशी उगाच कुरबुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आधीच या उन्हाने हैराण केलं आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. मला माहीत नाही पीपल नगरमध्ये काय काय घडत आहे. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. अगदी बँकसुद्धा दिवाळखोर बनत चाललेली आहे. व्हॉट्स दॅट, सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. अगदी चटकन बसत कमल किशोर म्हणाले, व्हॉट्स दॅट, काय. विच बँक, कोणती बँक. व्हाय द पीपल नगर बँक ऑफकोर्स. का म्हणजे
हां, ही नक्कीच पीपलनगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलं आहे त्यांनी आपल्या कामगारांना पगार देणं थांबवलं आहे. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. किशोर, आपलं त्या बँकेत खातं आहे की काय? नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड. नाही, माझं नाही आहे खातं, परंतु माझ्या शेजाऱ्याचं आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि मग त्यांनी भिंती पलीकडे असलेल्या बार्बर शॉप म्हणजे न्हाव्याच्या दुकान मालकाला हाक मारली. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? दीपचंद, तू ही आत्ताची ताजी बातमी ऐकलीस का? द पीपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपलनगर बँक ही आता बंद होणार आहे, म्हणजे कोसळणार आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आऊट ॲज सून ॲज यू कॅन. म्हणजे जेवढं तुला जमेल तेवढं लवकरात लवकर तू तुझे पैसे तिथून काढून घे, म्हणजे मग तुला काही त्रास होणार नाही. Let us see on next page. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद बिचारा एका एल्डरली जेंटलमन म्हणजे एका वयस्कर गृहस्थाचे कटिंग द हेअर म्हणजे केस कापत होता. तो इतका, ही वॉज सो स्टार्टल्ड दॅट म्हणजे इतका तो दचकला की त्यामुळे हिज हँड शूक, त्याचा हात हलला. अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर, आणि त्याच्या त्या हलण्यामुळे ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. निक्ड मीन्स कट स्लाइटली. त्याच्या त्या हातामुळे गिरायकाचा जो राईट इयर म्हणजे उजवा जो कान होता तो जरासा कापला गेला. द कस्टमर येल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. ते गिराईक म्हणजे ते जे वयस्कर ग्रस्त होते ते देखील या ठिकाणी ओरडले, त्यांना वेदना झाल्या. आता ह्या वेदना काय म्हटले बघा, पेन बिकॉज ऑफ द कट्स. वेदना कशामुळे? तर कान कापल्यामुळे. अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आणि अगदी ती जी बातमी ऐकली त्या बातमीने ते आणखी त्या ठिकाणी ओरडले. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. म्हणजे एका बाजूच्या मानेकडचा भाग तसाच, अनशेवन म्हणजे अर्धवट दाढी केलेला भाग तसाच ठेवून, ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन. अगदी त्यांनी रस्त्याच्या पुढे असलेल्या एका किराणा मालाच्या दुकानात फोन करायला ते लगबगीने गेले. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर. त्यांनी सेठ गोविंदराम यांचा क्रमांक अगदी फिरवला म्हणजे फोनवर लावला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. पण ते सेठ काय घरी नव्हते. व्हेअर वॉज ही देन. मग ते गेले कुठे? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. काश्मीरला सुट्या साजऱ्या करण्यासाठी गेले. ओ वॉज दॅट सो. असं आहे तर. द एल्डरली जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वयस्कर माणसांचा
यावर विश्वासच बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. ते लगबगीने अगदी त्या न्हाव्याच्या दुकानात परत गेले आणि दीपचंदला म्हणाले, द बर्ड हॅज फ्लोन. हो, पक्षी आता उडून गेला आहे. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाऊन. सेठ गोविंदराम यांनी शहर सोडलेलं आहे. डेफिनेटली, नक्कीच. इट मीन्स अ कोलॅप्स, म्हणजे नक्कीच याचा अर्थ बँक डबघाईला आलेली आहे, कोसळली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप. आणि त्यानंतर ते दुकानातून निघाले, मेकिंग अ बीलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. बीलाईन मीन्स द डायरेक्ट रूट, म्हणजे सरळ आपल्या ऑफिसात गेले, कार्यालयात, आणि आपलं चेकबुक ते घेऊन निघाले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर, म्हणजे एखाद्या जंगलात जसा वणवा पसरावा त्याप्रमाणे ही बातमी अगदी संपूर्ण बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, म्हणजे किराणा मालाच्या एका व्यापाऱ्यापासून ते अगदी दुकानापर्यंत. सर्क्युलेटेड अमंगस्ट द कस्टमर्स, गिरायकांपर्यंत. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स, आणि त्यांच्यामार्फत सर्व दिशांना. टू द बेटल सेलर, द रिटेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट, म्हणजे अगदी ही बातमी सगळ्यांकडे, अगदी पानवाल्याकडे, त्यानंतर टेलर म्हणजे शिंप्याकडे, तिथून बघा काय म्हटलं आहे ते, द फ्री वेंडर म्हणजे छोटे विक्रेते, द ज्वेलर म्हणजे सोनार, अँड द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट, म्हणजे अगदी रस्त्यावर बसलेले जे भिकारी बेगर्स यांच्यापर्यंत ही बातमी जाऊन पोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक लेग. जो म्हातारा गणपत होता, भिकारी, हॅड अ क्रूक लेग, म्हणजे तो एका पायाने लंगडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स, कॉलिंग फॉर आर्म्स. स्क्वॅटिंग मीन्स ऑक्युपाईंग. अगदी पाय दुमडून, सेव्हरल फॉर इयर्स, म्हणजे अगदी कित्येक वर्षांपासून तो पाय दुमडून अगदी त्या ठिकाणी फुटपाथवर बसून भीक मागत बसायचा. इन द इव्हनिंग समवन वूड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणीतरी यायचा विथ अ बॅरो. बॅरो मीन्स अ कार्ट, म्हणजे कोणीतरी हातगाडीवरून त्याला मग घेऊन जायचा. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. चालणे हे त्याला मुळीच माहीत नव्हते. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. मात्र आता बँक बुडीत निघाली हे ऐकून, हे समजून, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. गणपतने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कसा तर लिपिंग टू हिज फीट, आपल्या पायावर उड्या मारत, अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. बँकेच्या दिशेने अगदी धावत तो उड्या मारत जो पळाला, हे पाहून सगळ्यांना धक्काच बसला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग्स. लवकरच हे समजले की त्याने आपल्या बँकेमध्ये अगदी 1,000 रुपये बचत म्हणून ठेवलेली आहे. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. अगदी लोक रस्त्यावर अगदी ग्रुप करून, म्हणजे घोळक्याने उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करत होते. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रिसीज. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स. म्हणजे आजपर्यंत पीपलनगरमध्ये असं काही संकट आलं नव्हतं, किंवा कधीच हॅड फ्लड्स म्हणजे नेव्हर हॅड फ्लड्स, कधी महापूर आले नव्हते. ऑर्थक्वेक्स भूकंप नाही. ऑर ड्रोट
म्हणजे दुष्काळाची परिस्थिती देखील आली नव्हती. अँड द एमिनेंट क्रॅश ऑफ द पीपलनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. मात्र पीपलनगर बँक बुडणारी ह्या बातमीने मात्र अगदी भरपूर चर्चा उफाळून आली. सम बोस्टेड ऑफ देअर फारसाइटेडनेस. म्हणजे काही लोक अगदी वाटेल तसे अंदाज मांडत होते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. काही जण आधीच पैसे काढून घेतल्याबद्दल स्वतःचं अभिनंदन करत होते. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. किंवा कधी त्यांनी पैसा काही जणांनी त्या बँकेत ठेवला नाही त्याबद्दल बोलत होते. अदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. काही जण या घडलेल्या परिस्थितीची कारणे शोधत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सप्रेस इंडल्ग्ड इन बाय सेठ गोविंद राम. तर काही जण सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असेल असं म्हणत होते. इंडल्ग्ड इन मीन्स टू पार्ट इन समथिंग. म्हणजे त्याने सेठ गोविंदराम यांनी कशामध्ये तरी उधळपट्टी केली असेल त्यामुळेच अशी परिस्थिती आली असेल असं म्हणत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. एकाने म्हटले की सेठ आधीच इथून पळून गेलेत. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनदर. दुसरा म्हणाला त्यांनी आधीच म्हणजे देशच सोडलेला आहे, देश सोडून गेले. ही वॉज हायडिंग इन पीपलनगर सेड अ थर्ड. तिसरा म्हणाला नाही ते पीपलनगरमध्येच लपून बसले होते. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमाराइन ट्री सेड अ फोर्थ. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. तर चौथा असं म्हणाला सेठ गोविंदराम यांनी चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेलं त्यांच्या स्वीपर बॉयनेच पाहिलेलं आहे आज सकाळी. अशा प्रकारे प्रत्येकजण वेगवेगळी चर्चा करू लागले. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. तर दुपारपर्यंत दुपारपर्यंत या बँकेला, स्मॉल बँक म्हणजे ही जी छोटीशी बँक होती या बँकेला अगदी गॉन थ्रू ऑल म्हणजे सर्व गोष्टींना सामोरं जावं लागलं. इट्स रेडी कॅश म्हणजे अगदी त्यातील रोख रक्कम. अँड द हॅरास्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. डिलेमा मीन्स अ डिफिकल्ट सिच्युएशन, अ सिच्युएशन विच मेक्स प्रॉब्लेम्स. म्हणजे एक द्विधा मनस्थिती. तर वैतागलेल्या कंटाळलेल्या व्यवस्थापकाला या द्विधा मनस्थितीतून जावे लागले. इमर्जन्सी फंड्स could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. तर इमर्जन्सी फंड्स म्हणजे अगदी आपत्कालीन रक्कम जी आहे ती जर उभी करायची म्हटली तर अगदी अनदर बँक सम 30 miles डिस्टंट म्हणजे जवळजवळ 30 मैलावर दुसरी बँक होती. अँड ही वॉजंट शुअर ही कूड परस्वेड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि मात्र तोपर्यंत या गर्दीला त्याला परस्वेड म्हणजे थोपवून धरता येईल. मेक समवन टू बिलीव म्हणजे विश्वास ठेवा असं लोकांना तोपर्यंत सांगणं त्याला जमेल की नाही असं वाटत होते. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि काश्मीरमध्ये हाऊसबोटवर जे सेठ गोविंदराम होते त्यांना या ठिकाणी संपर्क करणेही शक्य नव्हते.
तर अशा रीतीने या ठिकाणी परिस्थिती बँकेची झालेली होती. तर बाळांनो, या पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे.